खेळपट्टीकडे रवाना होत आहेत। विदेशात आपला 12वा खेळाडू समोरतून कशामध्ये पाठवा। समोरच्या संघाचा आलेला आहे आणि समोरच्या टीमने जर आपल्या संघावर ऑब्जेक्शन घेतला 12वा खेळाडू नाहीये तर आपल्याला 2 धावांचा पेनल्टी काल काल्हेर संघाने तो पेनल्टी नक्की स्वीकारलेला आहे। अगदी कशेली संघाबरोबर क्वार्टर फायनलचा सामना खेळत होते आणि कशेली संघाच्या 12व्या खेळाडूंनी समोरच्या टीमचा 12वा खेळाडू नाही असं ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्या संघाला 2 धावांचा पेनल्टी इथे दिला होता। तुम्ही दोन्ही संघांनी ठरवलं नाही पाठवली तरी चालतील, आम्हाला नाव माहीत आहेत, मात्र जर समोरच्या टीमने जर ऑब्जेक्शन घेतला तर तुम्हाला 2 धावांचा पेनल्टी दिला जाईल। ही आमच्या आयोजकांची नियमावली आहे। नरेंद्र पाटील छत्रपती शिवाजी महाराज वनोगर संघाचे 12वे तर आमचे चिंतामणजी घरात जय गावदेवी काटे संघाचे 12वे। दोन्ही खेळाडूंचं खूप खूप स्वागत। असा शिस्तीमध्ये सर्वांनी खेळ करा मित्रांनो। आयोजकांना आणि नक्कीच पंचांचा मान सन्मान प्रत्येक खेळाडूंनी करायलाच हवा मैदानामधून, तर आणि तरच तुम्ही मोठे खेळाडू म्हणून या आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये परिचित व्हाल। कारण की आता प्रत्येकाला वाटतंय की प्रत्येक स्पर्धा माझ्या संघाने जिंकावी। आता हरण्यासाठी कोणी येत नाहीये, आता प्रत्येक जण स्पर्धा जिंकण्यासाठीच येतोय। कुंदनजी पाटील साहेबांनी जेव्हा ही संघटना उभी केली तेव्हा 40+ क्रिकेट हे आरोग्यासाठी खेळावं जावं। 2008 साली बालाजी चषकापासून या 40+ क्रिकेटला सुरुवात झाली होती। दयानंदजी चोरगे साहेब आणि कुंदनजी पाटील साहेबांची संकल्पना आणि आज बघता बघता भिवंडी तालुक्यामध्ये तब्बल 4 संघटना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तरी ते सलामी जोडी मैदानामध्ये आलेली आहे। प्रवीण माली आणि सुभाष पाटील। पूर्ण टीम आपण देखील पूर्व तयारीला लागायचं आहे। ऋतिक पाटीलला देखील इथे शुभागमन झालेलं आहे। वेलकम ऋतिक पाटील। जगदीश दादा पाटील यांचे चिरंजीव ज्यांनी सचिन स्पोर्ट पूर्ण आयोजित सरपंच चषकामध्ये मॅन ऑफ दी सिरीज सायकल स्पॉन्सर केली होती। चला खेळाला सुरुवात करा। दोन्ही टीम मध्ये आपण शुभेच्छा। गोलंदाजीसाठी आलेत विद्येश पाटील, स्ट्राईकला फलंदाज सुभाष पाटील आणि नॉन स्ट्राईकला प्रवीण माली। नक्कीच आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून आज दुसऱ्या फेरीचा दुसरा महत्त्वाचा सामना आपण पाहतोय। उपसरपंच चषक 2025 उद्या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम तिसरा दिवस असेल, फायनल डे। आणि उद्या पहिला सामना आहे जोशी 11 भादवड बी विपक्ष ज्वाली स्पोर्ट कामतगार स्वर्गीय नंदकिशोर खारबाव आणि जय बजरंग कारिवली ए। न्यू तुफान पिंपलास आदिती 11 आयडियल फ्रेंड्स ग्रुप भावी दिवे, त्यानंतर पवन पुत्र वडपे आणि चौथायर्मा मानकोली। उद्याच्या या 8 संघांनी वेलीवर यायचं आहे। जाऊया आपण या महत्वाच्या सामन्याकडे। गेम ऑन। पहिला चेंडू विद्येश पाटील साईराज एंटरप्राइजेस चे प्रोपायटर आहेत आणि या संघाचे करता धरता पहिला चेंडू पॉइंट रिझनला अतिशय चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले। विशाल काबूकर नक्कीच विलास आहेत, विलास काबूकर होते। विशाल काबूकर यांचे मोठे बंधू, खूप दांडगा अनुभव आहे विलास काबूकर यांच्याकडे क्रिकेटचा। पहिला चेंडू अगदी पॉइंटला खेळले होते, प्रयत्न चांगले केले
एक सिंगल धावीनं सुभाष पाटीलनं स्वतःच आणि जय गावदेवी काटे या संघाचा धावांचा अकाउंट ओपन केलाय. बिनबाद एक. इथे हा चेंडू अगदी गॅप मधून चेंडूला केलाय प्रवीण मालीनं. क्या बात आहे. वा, अतिशय चांगला टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय सुंदर चौकार. आउटफील्ड अतिशय चांगली दमदार पाहायला मिळाली. अगदी प्लेसमेंट चांगली होती, गॅप शोधली होती. प्रवीण मालीनं सुरुवात चांगली केली या महत्वाच्या सामन्यातून. धावसंख्या 5. सदा मात्रे, राजेश पाटील, त्यानंतर अशोक पाटील, मिलिंद पाटील असतील, आमचे किशोर भाऊ पाटील अँड ऑल आखाडा ग्रुप आणि जय बजरंग नवीन 40+. इथे अजून एक चौकार. क्या बात आहे. प्रवीण माली छागे. विद्येश पाटीलला सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार ठोकणं हे साधं काम नाहीये. धावसंख्या झाली 9. 3 चेंडूमध्ये 9 धावा. विद्येश पाटीलचं क्रिकेटवर खूप प्रेम आहे. छत्रपती शिवाजी महाराज वडनगर संघाचे कर्ता धर्ता आहेत आणि विद्येश पाटील नेहमीच कर्णधार ग्रुपवर सांगतात की महाराजांच्या नावाची टीम आहे आणि म्हणूनच मी या टीम साठी सर्व काही करायला तयार आहे. 3 चेंडू 9. प्रवीण माली. इथे आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि डीप मिड विकेटला गणेश पाटील होते, त्यांना इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेटला उभं केलंय. बघूया फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलंय. या चेंडूवर काय पाहायला मिळेल. चौथा चेंडू बॅकफुटला जाऊन अतिशय चांगला पॉइंटच्या वरून हा फटका. 3 मे 3 ठोक डाले चौकार. प्रवीण माली छागे. सध्या सुरू असेल कारण की 3 मध्ये 3 ठोकलेत. गणेश बाबा शांत आहेत. गणेश बाबाला अजून अपेक्षा आहेत प्रवीण मालीच्या बॅट मधून धावा येण्याची. बघूया धावसंख्या झाली ती 13. 3 मध्ये 3. आजच्या दिवसातून चिकणेसरला दुसऱ्यांदा आपण फलंदाजाच्या बॅट मधून चौकारांची हॅट्रिक पाहिलेली आहे. याआधी जगदीश नाईकनं केली आणि आता प्रवीण मालीनं. इथे चेंडूला अगदी शॉर्ट मिड विकेटला केला आहे गणेश पाटील. चेंडूच्या समोर आहेत गणेश ज्युनियर. धावसंख्या 14. 13 वर प्रवीण आणि 1 वर सुभाष. 4 मध्ये 13 प्रवीण मालीच्या आणि 1 चेंडू मध्ये 1 सुभाष पाटीलची. 5 चेंडू 14. इथे अतिशय चांगला क्लास फटका आपण पाहतोय. सुभाष पाटील देखील विद्येश पाटीलच्या शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये तब्बल धावा बनवलेत 18. 4 चौकार 2 सिंगल अशा 18 धावा आलेत. 13 वर प्रवीण माली आणि 5 वर सुभाष पाटील. वेलकम उमेश पाटील रील स्टार. बघा सिनियर 40+ चे 7 राऊंड कंप्लीट झालेत. क्या बात आहे. 3 वाजून 53 मिनिटं झालीत. वा, नक्कीच अगदी विक्रम स्पोर्ट वडनगर आणि मातोश्री 40+ साविंद्रा या 2 ठिकाणी सिनियर 40+ च्या स्पर्धा सुरू आहेत. आमचे उपसरपंच मेघनाथ पाटील अगदी पहिल्या चेंडू पासून तर शेवटच्या चेंडू पर्यंत या स्पर्धेवर नजर ठेवून आहेत. खूप मेहनत आहे. तन मन धन या स्पर्धेसाठी त्यांनी अर्पित केलेला आहे. आखाडा ग्रुप
खूप चर्चेत आहे. सध्या या आखाडा ग्रुपचं नाव या स्पर्धेच्या माध्यमातून 7 समुद्र पार गेलेलं आहे. यस, आउट ऑफ कंट्री काही आपले जर भिवंडी तालुक्यातील मित्र गेले असतील तर त्यांना सांगा आमची स्पर्धा सुरू आहे, तुम्ही तिथून बघा. विकी, जावेद भाई, आखाडा ग्रुप, क्या बात है. गोलंदाज आलाय नवीन ओव्हर आणि नवीन गोलंदाज. नवीन एक चांगला खेळाडू आहे विद्येश पाटीलच्या संघातील, खूप भरोशाचा गोलंदाज. इथे पहिला चेंडू आणि गणेश पाटील वेल जज कॅच. डीप मिड विकेट रिटर्नला चांगला झेल टिपलाय गणेश पाटीलनं. आणि धक्का नंबर 1 प्रवीण मालीच्या रूपाने लागलाय जय गावदेवी काटेरी संघाला. डीजे अतिशय चांगली स्पर्धा आहे, भव्य दिव्य आयोजन. या प्रथमच चालू सीझनची पहिली अशी स्पर्धा आहे कारिवली संघाने आखाडे ग्रुपने आयोजित केलेली आहे की प्रथम विजेत्या संघास बाईक बक्षीस दिली जाणार आहे. आमचे मित्र केवनी दिवे मरवाई दिवे संघाचे माजी संघनायक आणि रील स्टार उमेश पाटील यांचे इथे शुभागमन झालेले आहे. सध्या ते विक्रम स्पोर्ट वडनगर इथे सिनियर 40+ स्पर्धेला जॉईन आहेत. तसेच संदेश पाटील भिवंडीकर, वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. संदेश, यायचं आपण. नवीन बॅटर महेश आलाय. अखेरकार नवीन ही पहिली जोडी फोडलेली आहे. 6 मध्ये 18 धावा पहिल्या विकेट साठी बनवल्या होत्या आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय महेश. बघूया नवीन शॉर्ट रनअप न राऊंड द विकेट गोलंदाजी करतील महेश साठी. हा फुलटोस होता, चेंडूला अगदी हवा तसा फटका खेळता आला नाहीये. विशाल काबूकार, क्या बात आहे, अतिशय चपल क्षेत्ररक्षक आहेत. चांगला चेंडू पकडला, अगदी वाईडिश लॉंग ऑफला उभे होते. जवळ शॉर्ट मिड ऑफला जाऊन चेंडू पकडलाय. एक सिंगल धावसंख्या झाली ती 19. 8 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 19 धावा लागलेले आहेत. हा अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा विशाल काबूकार चांगली फिल्डिंग करतायत. नक्की छत्रपती शिवाजी महाराज वडनगर टीमचा सराव चांगला आहे. चांगले झेल जमिनी लगत अगदी मैदानी फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळते. वीस धावा लागलेत. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा फुलटॉस, इथे फटका फसलाय. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. काऊ कॉर्नर रिजनला चुकी होणार नाहीये. अजय ना झेल टिपलाय आणि धक्का नंबर 2 लागलेला आहे. जय गावदेवी काटे टीमला इथे मोठी विकेट महेशची आलेली आहे. महेश आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या विद्येशने 18 धावा दिलेत त्याच्यावर नक्कीच पांघरून टाकण्याचं काम नवीन करतोय. 4 चेंडू फेकलेत, 2 विकेट आणि 2 सिंगल. ऋतिक पाटील, नक्की जगदीश दादा पाटील यांचे चिरंजीव सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचे कर्ताधर्ता आहेत. इथे हा चेंडू आणि इथे देखील एस्ट्यांचा वेध घेतलाय का? यस, डेफिनेटली. फलंदाज गणेश बाबा इज गॉन. डीजे
3 विकेट घेतलेत आणि 2 धावा दिलेत. आपण नेहमी म्हणतो ना की माणूस धक्क्याने सुधारतोय. पहिल्या मॅच मध्ये धक्के लागले होते नवीनला. इथे नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये प्रमोद घरात. सुभाष पाटील नॉनस्ट्राईकला अगदी शांत उभा आहे. नवीन इथे हा फटका देखील फसला. बघूया नेत्रंजन पाटील झेलच्या खाली. चुकी होणार नाहीये. तब्बल 4 फलंदाज बाद केलेत आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक. नक्कीच आमचे सचिन घरात यांच्याकडून त्यांना रोख रक्कम 500चं बक्षीस दिलं जाईल. क्या बात आहे. विकेट हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक नवीनच्या खात्यामध्ये. त्यांनी षटकार आणि विकेट हॅट्रिकला काल स्पर्धा सुरू होण्याआधीच बक्षीस लावलंय. आतापर्यंत त्यांचे 1000 रुपये मायनस झालेले आहेत. आज सकाळी एक षटकारांची देखील हॅट्रिक झाली आणि आज विकेट हॅट्रिक. क्या बात आहे. अभिनंदन नवीन. उपसरपंच चषकाची पहिली विकेट हॅट्रिक आणि नक्कीच अगदी या स्पर्धेतील सर्वात चांगली ओव्हर म्हणून देखील आजच्या या दिवसातून नवीनच्या नावी. नवीन बॅटर मैदानामध्ये राकेश घरात आलेत. पहिल्या ओव्हरला 18 आणि दुसऱ्या ओव्हरला फक्त 2. म्हणूनच क्रिकेटला निश्चितच खेळ म्हटलेला आहे. 12 मध्ये 20. पहिल्या 6 मध्ये 18 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 6 मध्ये फक्त 2. विद्येश पाटील खुश असतील नवीनवर, कारण की पहिल्या ओव्हरला ज्या 18 गेल्या होत्या वाटलं होतं की जय गावदेवी काठी संघ या सामन्यातून 50-60च्या पुढे जाण्याच्या तयारीत आहे. मात्र नवीन त्यांना थांबवलाय असं म्हणायला हरकत नाहीये. तब्बल 4 विकेट घेतल्यात दुसऱ्या ओव्हर मध्ये आणि फक्त 2 धावा देत गावदेवी काठी संघाला इथे शांत केलाय. बघूया आता सुभाष पाटील आणि राकेश घरात ही जुनी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि क्रमांक 3 साठी अजय पाटील आलेत. अजय पाटील ओव्हर नंबर 3. चांगली चांगली अगदी इथे आपण गोलंदाजी पाहिली. चला 4 वाजून 1 मिनिट झालेले आहे. अजून या सामन्याचे 6 ओव्हर आणि एक सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. चांगल्या प्रकाश झोकामध्ये आपल्याला क्वार्टर फायनलचा सामना खेळवायचा आहे. त्या अनुषंगाने आपण वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करा. सचिन स्पोर्ट पूर्ण, जय गावदेवी काटेई की छत्रपती शिवाजी महाराज वडुनोगर या 3 संघामधून बघूया आज की शाम किस टीम के नाम. अजयचा पहिला चेंडू वाईट यॉर्कर, कमालीची लाईन अँड लेन शॉर्ट मिड विकेट रिझन मधून चेंडूला उचललाय. अगदी तेज तर्रार 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 22. 22 धावा. अगदी सुभाष पाटील सलामीला आलेत. अजूनही खेळपट्टीवर चिकाटीने फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. सुभाष खेळतायत 8 वर. 4 चेंडू मध्ये 8, 1 चौकार, 2 सिंगल आणि 1 दुहेरी. तर राकेश घरातला खातं खोलायचं आहे. 13 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 4 बाद 22 अशी धावसंख्या लागलेली आहे. इथे हा फटका उडवलाय. अगदी प्रॉपर टायमिंग सुभाष पाटीलचा. हा पहिला ब्लास्ट षटकार. 28 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अठ्ठावीस धावा 14 चेंडू मध्ये 28. इथे हा चेंडू देखील ऑन साइडला खेळलाय. बघूया अगदी चेंडू चाललाय मैदानाला दन 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 करत. इथे आता गणेश पाटीलची चुकी पाहायला मिळाली आणि चुकीला माफी नाहीये. धावा मिळतील 4. थँक्यू डीजे. चौकारांनी धावसंख्येला आकार आलाय. गती परिवर्तन स्लोवर चेंडू टाकला अजयनं. वाह
गतीनं बीट केलाय, कारण की अजयला ठाऊक होतं सुभाष पाटील कुठल्या रेंज मध्ये आहेत आणि चांगला चेंडू टाकलाय. जितेंद्र शेट्टी साहेब यांनी या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचे रोख रक्कम, त्यानंतर तृतीय पारितोषिकाची जी रोख रक्कम आहे ती नीलम नाईक यांनी स्पर्धेसाठी आम्हाला पुरस्कृत केलेले आहे. दोन्ही मान्यवरांचे विशेष आभार. जितेंद्र शेट्टी साहेब भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असे ॲडव्होकेट आहेत आणि नीलमजी नाईक जय बजरंग कारिवली सिनियर 40+ चे एक उत्कृष्ट सलामीवीर आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आहेत. धावसंख्या झाली ती 34. शेवटचा चेंडू आहे ओव्हर नंबर 3. अजयने या ओव्हर मध्ये आतापर्यंत 14 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू सुभाष पाटील, क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू पाहिला तितकाच चांगला, अगदी डिफेन्सिव्ह फटका. विद्येश पाटील कडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली, मात्र ते स्ट्राईक सुभाष पाटीलनं स्वतःवर राखून ठेवलेली आहे. 3 ओव्हर 35. पहिल्या ओव्हरला 18, दुसऱ्या ओव्हरला 2 आणि तिसऱ्या ओव्हरला पुन्हा एकदा आले 15. म्हणजे या ओव्हर मध्ये ज्या 15 आलेत तर नक्कीच एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते. जितेंद्र शेट्टी साहेब अतिशय चांगला कटआउट आपण पाहतोय, अगदी डीप फाईन लेग आणि लॉंग लेग रिजनला. भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असे ॲडव्होकेट वकील त्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी दुसऱ्या क्रमांकाची रोख रक्कम स्पॉन्सर केले. त्यानंतर नीलमजी नाईक यांनी तृतीय क्रमांक विजेते संघास रोख रक्कम दिलेली आहे. सर्वांचे विशेष आभार मानूया. आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली नवीन 40+ आयोजित उपसरपंच चषक 2025 च्या माध्यमातून शेवटचा आणि अंतिम 4था ओव्हर घेऊन गोलंदाज सागर. बघूया सागर. सुभाष पाटील एक सिनियर खेळाडू आहेत. मच्छिंद्र घरात, मच्छिंद्र पाटील सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मच्छिंद्र घरात यांना खूप कमी संधी फलंदाजीसाठी मिळते. गणेश बाबाचा फॉर्म कुठेतरी थोडासा खराब चाललाय. चालू सीझनचा विचार केला तर 35 धावा 18 मध्ये आलेत. आता शेवटचे 6 चेंडू आणि सागर इथे हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. उंची मिळाली, लांबी कमी आहे. विशाल काबूकर झेलच्या खाली येतात. लॉंग ऑफ रिजनला चांगला झेल आणि फलंदाज सुभाष पाटील झेलबाद. विजेंद्र घरात मजबूत काटे के बल्लेबाज. 5 चेंडू आहेत विजेंद्र घरातकर. बघूया सागरनं सुरुवात चांगली केलेली आहे. 4थ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर सागरनं विकेट घेतली आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट षटक जर कोणी टाकला असेल तर ते आज नवीन टाकलेले आहे. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली. हा चेंडू इथे पायचीची अपील आणि फलंदाज विजेंद्र घरात OUT आउट. नक्कीच आमचे सचिन घरात आता पुन्हा एकदा पिक्चर में इथे जर विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली तर अजून त्यांना 500 रुपये आपल्या अकाउंट मधून मायनस करावे लागतील. कारण की इथे आता सागर विकेट हॅट्रिक वर आलेला आहे. फलंदाज अरुण. बघूया दुसरी विकेट हॅट्रिक एकाच सामन्यातून होईल का. हा चेंडू खूप खराब, जास्त जोर लावला असावा सागरने या चेंडूवर आणि ते 9+4.
आणि आनंदी राहा. मॅटरच्या भांगरीमध्ये आता कोणीच पडू नका, कारण की आता कायदे खूप चांगले झालेत. त्याच्यापेक्षा मॅटर पासून लांब राहा. देवाने आयुष्य दिले, आनंदाने जगा, मजा करा, एन्जॉय करा. चांगला चेंडू. धावसंख्या 40. आज नीलम नाईक देखील या स्पर्धेला भरपूर वेळ देत आहेत. आज त्यांची टीम वडनगर इथे पराभूत झाली. 4 ट्रॉफ्या उचलल्यात. सिनियर 40+ मध्ये सध्या नंबर 1 ची टीम आहे. 2 अंतिम, 1 उप आणि 1 तृतीय अशा 4 ट्रॉफ्या उचलून इथे नीलम नाईक जय बजरंग कारिवली सिनियर 40+ रँकिंग नंबर 1 वर आहे. हा चेंडू आलाय वाईट. धावसंख्या 41. विद्येश असतात आज खुश आहेत. संघाची कामगिरी चांगली आहे. बघूया अजूनही भरपूर क्रिकेट बाकी आहे. आजच्या गटातून विजेता आणि प्लेअर ऑफ द डे हे पारितोषिक कोण घेऊन जाईल. अतिशय चांगला चेंडू, अगदी विकेट टू विकेट चेंडू पाहिला होता. अरुणनं तितकाच चांगला बचाव केलाय. दुसरी धाव इथे तेच तर्रार पूर्ण केली आहे. धावसंख्या 43. या ओव्हरचा अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सागरनं सुरुवात चांगली केली. त्रेचाळीस धावा. बघूया 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका येईल का. अरुण आहेत मात्र राकेश घरात नॉन स्ट्राईकला आलेत. अजून एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाहीये. 6व्या क्रमांकावर आलेत. प्रतीक्षा करावी लागेल. 43 धावा. विशाल काबूकर खुश आहेत. चांगले झेल, चांगली फिल्डिंग, अगदी ग्राउंड फिल्डिंग चांगली आहे वडनगर टीमची. हा फटका फसला आहे. बघूया अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरले का रिझन मध्ये चेंडू सेफ लँड झालाय. संकेत इष्टिरक्षित तिथपर्यंत पोहोचले होते. धावा मिळतील 2. 45 धावा. या संघाचा लक्की खेळाडू विद्येश पाटील आज इन ऍक्शन मध्ये घेतलेला आहे. बली. नक्कीच बलीची आठवण आम्हाला कायम राहील. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामध्ये जो झेल टिपला होता संदीप पाटीलचा, बली विसरणार नाहीयेत बलीला. संदीप पाटील काय अगदी कव्हर रिझनला तो झेल टिपला आणि तिथून कारिवली संघाला पराभूत सामोरे जावं लागलं होतं. चांगला प्लिकचा पटका केले. प्रॉपर टायमिंग झालंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव अरुण पूर्ण करतायत. तिसरीसाठी राकेश घरात निघालेत. मात्र इथे 2च धावांवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली 47 आणि बरोबर 12च्या सरासरीनं छत्रपती शिवाजी महाराज वडनगर टीम समोर 48 धावांचं आव्हान उभं केलं आहे. जय गावदेवी काटेई संघानं.
सलामी जोडी मैदानामध्ये आलेली आहे. विद्येश पाटील आणि नवीन. क्या बात आहे. नवीन तर आज या स्पर्धेमध्ये नवीनच कामगिरी केलेली आहे. धन्यवाद उमेश पाटील. नवीन या स्पर्धेतील सर्वात चांगली ओव्हर टाकण्याचा मान पटकावलेला आहे. 4 विकेट 2 धावा आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली. त्यांना सचिन घरत यांच्याकडून 500 चं पारितोषिक देखील दिले जाईल. चला गणेश बाबा, राकेश घरत फिल्डिंग लावून घ्या आपण लगेच आणि खेळाला सुरुवात करा. या सामन्यातून जो संघ विजयी होईल त्याचा पुढील क्वार्टर फायनलचा सामना असेल सचिन स्पोर्ट पूर्णा या संघाबरोबर. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल क्वार्टर फायनल सुपर 3. कालच्या पहिल्या दिवसातून बंद्रामारुती काल्हेर टीम स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाला पराभूत करून सुपर 3 मध्ये पोहोचलेली आहे. कालच्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे आणि आजच्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे पारितोषिक आपण आज देणार आहोत. विदेश भाऊ नवीन 45 आहे ना. कार्ड 45 बनला. यस खेळा बिंदास. मग कार्ड बनला मग खेळा. कारण की समोरच्या टीमचं ऑब्जेक्शन आहे. आमचं विचारण्याचं काम आहे. पुढे बघू आपण. यस गेम ऑन. राकेश घरात राऊंड द विकेट. बघूया 18 दिलेत. काढण्याची क्षमता आहे विद्येश पाटील कडे. मात्र ते राकेश घरात देखील चांगले गोलंदाज आहेत. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळला आहे. चेंडू अगदी जमिनी लगत चाललाय. डीप मिड विकेट रिजनला दुसरी धाव इथे विद्येश पाटीलनं पूर्ण केलेली आहे. चांगली सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेऊन स्वतःच आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय विद्येश पाटीलनं. बिनबाद 2 बनवायचे 48. राजा दिवेकर नक्कीच वडनगर गावचा एक चांगला गुणलेखक विद्येश पाटील यांचे जवळीक सहकारी. आपलं देखील स्वागत आहे राजा. पावलांचा सुरेख वापर. बॅटची कडा घेऊन चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये अडवलंय. चांगली फिल्डिंग मच्छिंद्र घरत आहे तिथे. मच्छिंद्र घरत काहीशे शांत आहेत. चालू सीझन मध्ये ना फलंदाजीला संधी मात्र अगदी संघाची कायम जोडून आहेत. चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या काठीच्या खेळाडूच्या नावाचा देखील बोलबाला आपण ऐकलाय. हा चेंडू ओके इथे नवीन प्ले केलाय. शॉर्ट मिड विकेटला थोडीशी खराब फिल्डिंग त्याचा फायदा उचललाय. एकीचं दुसऱ्यामध्ये रूपांतर केलंय. धावा मिळतील 2. प्रति ओव्हर 12 बनवायचे आहेत. 2 डझन चेंडू आणि 4 डझन धावा असं या सामन्यातून समीकरण आहे. म्हणजे 24 मध्ये 48. पहिले 3 चेंडू मध्ये आले 5. इथे स्टेट ड्राईव्हचा फटका. अगदी इथे सुभाष पाटील काय कमालीची फिल्डिंग आहे. वा चांगली फिल्डिंग सुभाष पाटीलच्या माध्यमातून. वाईडिश लॉंग ऑन रिझनला चांगला चेंडू पकडलाय. सुभाष पाटील एक जय गावदेवी काठी संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. चार चेंडू मध्ये 7. नवीन खेळताय 4 वर. विद्येश खेळताय 3 वर आणि अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. स्वाग सिपच्या अंदाजानं खाली क्षेत्र आहे. चेंडू चाललाय सीमा पार. हा येतोय चौकार. 7+4 11 लागलेत. प्रति ओव्हर 12 बनवायचे म्हणजे अगदी ज्या धावांची आवश्यकता आहे त्या धावगतीला जवळजवळ स्पर्श केलाय असं म्हणायला हरकत नाहीये. विद्येश पाटील आणि नवीन अगदी चेंडू गणित डोक्यामध्ये सेट करून हा सामना खेळतायत. सामना तितका महत्वाचा आहे. ही स्पर्धा तितकी मोठी आहे. प्रत्येकाला हवीशी वाटणारी स्पर्धा. इथे फुलटॉस आणि फुलटॉस वर फुल टोल वसूल.
षटकार आलाय, क्या बात आहे. राकेशनं आपले हात डोक्याला लावलेत. नक्कीच खराब चेंडू फेकला आणि त्याचा खरपूस समाचार घेतला. नवीननं धावा बनलेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17, विद्येश पाटीलनं दिले होते 18 आणि प्रत्युत्तर त्यांनी बनवले आहेत. आता पहिल्या ओव्हर मध्ये 17, जशास तसं उत्तर सुरू आहे. नक्की चांगली सुरुवात. खेळाडू कक्षामध्ये आनंदाचं वातावरण असेल, कारण की पहिल्या जोडी करून आपण 40+ क्रिकेट पाहतो ना, की अगदी खालच्या क्रमांकाच्या 40च्या खेळाडूंचं म्हणणं असतं तुम्ही 10 ते 12 धावा आम्हाला बनवून द्या, सुरुवात करून द्या. इथे 17 बनवलेत. चला जरा सामना स्पीडअप करा. 4:23 झालेली आहेत. अजून आपल्याला या इनिंगचे 3 ओव्हर आणि एक सामना पूर्ण कंप्लीट करायचा आहे. महेश आलाय ओव्हर नंबर 2. उपसरपंच चषक 2025 जय बजरंग कारिवली व आखाडा ग्रुप आयोजित ही स्पर्धा. उद्या स्पर्धेचा अंतिम फायनल दिवस आणि उद्या आम्हाला समालोचन कक्षामधून सिद्दीक भावे सर, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, प्रथमच 40+ फॉर्मॅट मधून उद्या ते आम्हाला या स्पर्धेतून जॉईन होतील. विद्येश पाटील पहिल्या ओव्हरच्या 2 चेंडूमध्ये 3 तर नवीन 4 चेंडूमध्ये 14 धावांची चांगली सुरुवात करून दिलेली आहे. 1 ओव्हर 17 आलेत. 12च्या सरासरीनं प्रति ओव्हर धावा इथे बनवायचे आहेत. काठी संघाची मेन ताकद त्यांची गोलंदाजी, मात्र सध्याच्या घडीला चांगली फलंदाजी देखील त्यांच्या फलंदाजांकडून पाहायला मिळते. चला जरा स्पीडअप करा. सामना थांबवू नका. आपण सामना कंटिन्यू आपण खेळत राहा. महेश दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू अगदी विसेप मध्ये केलाय. काऊ कॉर्नर रिजनला सुभाष आहेत. इथे विकेट येईल. विद्येश पाटीलची गेम प्लॅनिंग, नक्कीच विद्येशनं विद्येचं काम केलेलं आहे, कारण की पहिल्या 7 मध्ये धावा या सलामीवीरांनी बनवलेत 18. म्हणजे त्यांनी सुरुवात जी करून दिलेली आहे ती अतिशय चांगली पॉझिटिव्ह सुरुवात आहे. छत्रपती शिवाजी महाराज वडनगर टीम साठी नवीन फलंदाज बघूया कोण येत आहेत. संकेत. चला टी शर्टची जी सर्कल आहे ती कंपल्सरी येणारा जाणारा फलंदाज आपण क्रॉस करत चला. वडनगर टीम, जर आपल्याला खेळाडू कक्षामध्ये जागा असेल तर तिथे बसून घ्या. ऊन आले मग तुम्ही सावलीत उभे आहेत का? नवीन बॅटर मैदानामध्ये यष्टीरक्षक संकेत. नक्कीच चालेल. खेळाडू कक्षामध्ये देखील ऊन आहे आणि खेळाडूंना सामना पाहण्याची खूप आवड आहे, म्हणून ते अगदी खेळाडू कक्षाच्या समोर येऊन उभे राहिलेत. बघूया. संकेत नॉन स्ट्राईकला नवीन. महेश षटकातील दुसरा चेंडू बॅटची हातली काढायला लागली. राकेश घरात आहेत. अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये राकेश घरात एक संघाचे एक चांगले खेळाडू. राकेश घरात, मच्छिंद्र घरात, मच्छिंद्र पाटील, त्यानंतर विजेंद्र घरात असतील, गणेश बाबा, आमचे चिंतामणजी घरात, ही सर्व जुनी नावं या संघाला जॉईन आहेत. सुभाष पाटील असतील. 8 चेंडू 19 बनलेत. महेशनं दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू फेकलेत आणि 2 सिंगल धावा दिलेत आणि एक सांघिक यश पहिल्या चेंडूवर विद्येश पाटीलच्या रूपाने धावबाच्या स्वरूपात गडी बाद केलाय. पुढील चेंडू संकेतसाठी. संकेत हा यष्टीरक्षक फलंदाज आहे, क्षमता आहे संकेतकडे मोठे फटके मारण्याची. इथे सुभाष पाटीलने चेंडूला अडवलाय. फक्त एक सिंगल धावा आलेली आहे. प्रति ओव्हर 12च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत आणि 20 चा आकडा गाठलेला आहे. म्हणजे अजूनही 28 पाहिजेत 15 चेंडू मध्ये. 9 मध्ये 20 आणि 15 मध्ये 28 असं समीकरण येऊन थांबलंय.
हा चेंडू कमी गतीने टाकलाय, लाईन चुकीची पाहायला मिळते महेशची. इथे पंच राजेंद्र बजेके सरांचा इशारा आला वाईट. धावसंख्या 21 धावा 27. चेंडू आहेत 15, एक धाव कमी झाली. नक्कीच क्रिकेट खेळताना तुमचे जे अतिरिक्त चेंडू आहेत हे खूप महत्वाचे ठरत आहेत. हा फटका अगदी बॅटच्या रडार मध्ये आहे आणि चेंडूला पाठवला अगदी सीमा पार. हा नवीनचा ब्लास्ट षटकार, क्या बात आहे. नवीन या सामन्यातून अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि फलंदाजीतून देखील सुरेख कामगिरी करतो आतापर्यंत. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक नवीन आपल्या नावी कोरली आणि फलंदाजी करताना आतापर्यंत त्याच्या बॅट मधून धावा आलेत 21. 6 चेंडू मध्ये 21 धावा ची वेगवान केली. नवीनचा दिवस आहे. विदेश पाटील यांना ठाऊक आहे गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी देखील चांगली होईल आणि कधी कधी खेळाडूचा तो दिवस असतो आणि त्याला संधी देणं तितकंच महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. धावसंख्या 27, आता 21 पाहिजेत. सामन्याची उलटी गिनती सुरू झालेली आहे. गती परिवर्तन, स्लोवर चेंडू पॉइंट मधून केलाय. डी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एकच धाव मिळेल. संकेत तयार नव्हते, नवीन तयार होता. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्या 28, 11 मध्ये बनल्यात 28 आणि आता 13 मध्ये शिल्लक आहेत 20. 13 चेंडू 20 धावा. सामना येऊन थांबलेला आहे. बघूया संकेत स्वतःवर स्ट्राईक का ठेवली याचं उत्तर संकेत देईल का. गोलंदाज महेश, चांगला रनअप आहे मात्र चेंडूला गती कमी पाहायला मिळते. हा फटका अगदी ऑन द कार्पेट केलाय. सुभाष पाटील न चेंडूला उचललाय. 2 ओव्हर, धावा बनलेत 29 आणि आता 2 ओव्हर मध्ये अजूनही बनवायचे 19 धावा 2 ओव्हर. इथून सुभाष पाटील की अजून मच्छिंद्र पाटील गोलंदाज कोण असेल. ही तिसरी ओव्हर दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची असेल. 12 मध्ये 19 आणि नक्कीच गणेश ज्युनियर आपल्या सहकार्यांना पाणी घेऊन आलेले आहेत. काहीतरी चर्चा नक्कीच होईल कारण की आता सामना 12 मध्ये 19 या धावसंख्येवर येऊन थांबलेला आहे आणि तिसऱ्या ओव्हरसाठी मच्छिंद्र पाटील यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. 12 मध्ये 19. मच्छिंद्र पाटील ओव्हर नंबर 3. ओके, इथून या ओव्हर मध्ये एक अनुमान, एक अंदाज बांधता येईल की सामना कुठल्या संघाच्या बाजूने चाललाय. गणेश बाबा, चालू सीझन गणेश बाबासाठी काहीशी कठीण चाललेली आहे. सराव कमी असावा. राकेश घरत असतील, चांगला खेळाडू आहेत जय गावदेवी काठी संघाकडे आणि नक्कीच त्यांच्या संघाचे पुरस्कर्ते जिल्हा परिषद सदस्य अशोकजी घरत साहेब तसेच डीजे पप्प्या यांचं नेहमीच सहकार्य राहिलेले आहे. 12 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण. मैदानामध्ये तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. नक्कीच राजेंद्र बजेके सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत, मेन पंच महेश कुडू सर आणि स्क्वेअरलेग पंच आमचे विनोददादा नाईक. जिथे कमी तिथे आम्ही. क्या बात है. सुरेख आपल्या अँगलचा उपयोग केलेला आहे. इथे लेगबायचा इशारा केलाय महेश कुडू सरांनी. धावसंख्या झाली ती 30. आता 11 मध्ये 18. हा आकडा आहे 11-18. मच्छिंद्र पाटील, मच्छिंद्र पाटील या संघाचे मुख्य गोलंदाज. ओव्हर नंबर 3.
फ्लाइट दिली, अतिशय चांगला चेंडू. या ऍक्शन मध्ये असे चेंडू टाकणे हा नक्कीच सरावाचा परिणाम आहे. चांगला सराव आहे मच्छिंद्र पाटीलचा. गोलंदाजाला लवकर हाताकडे लक्ष द्यायला वेळ जास्त मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी ऍक्शन आहे. चेंडू कुठल्या बाजूने कसे सोडतील याचा अंदाज मांडणं थोडंसं नक्कीच फलंदाजासाठी कठीण काम आहे. नवीन स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आहे संकेत. हा चेंडू अगदी चेंडूचा पाठलाग केलाय. चेंडूला केला प्रवीण माले चेंडूच्या समोर. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग होते. धावा मिळतील 2. धावसंख्या झाली ती 32. आता 9 चेंडू आणि 16 का डोला. 9 मध्ये 16. हा चेंडू बघूया इथे झेलची शक्यता होती. राकेश घरातनं झेल सोडलाय की सामना सोडलाय याचं उत्तर आपल्याला मिळेल. नक्की जिथे नवीनचा झेल होता. 8-15 वर सामना येऊन थांबलाय. 33 धावा झालेत. 48 लक्ष आहे. आता 8 मध्ये 15. आतापर्यंत मी तर म्हणेन की मच्छिंद्र पाटीलनं पहिले 4 चेंडू अतिशय चांगले टाकलेले आहेत. जय गावदेवी काठी संघासाठी. प्रवीण माली काहीतरी कानमंत्र घेऊन आलेले आहेत. प्रवीण माली चांगले गोलंदाज आहेत त्या संघाचे. 8-15 सामना पुन्हा एकदा आपल्या संघाच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न मच्छिंद्र पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. 12 मध्ये 19 होत्या. इथे हा चेंडू फुलटॉस होता. चेंडूवर तितकासा चांगला फटका म्हणता येणार नाहीये. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. वाह, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 35 झालेत. 11 मध्ये 19 होत्या आणि पहिल्या 5 चेंडू मध्ये मच्छिंद्र पाटीलने धावा दिल्या 6. म्हणजे आता 7-13. 7-13च समीकरण. क्या बात आहे. 7 चेंडू 13 धावा. विषम संख्या आहे. चेंडू विषम आहे 7. धावसंख्या देखील विषम अंकामध्ये 13. खूपच चांगला सामना इथे नक्कीच पाहायला मिळतोय मच्छिंद्र पाटील. हा फटका उंची मिळाली, लांबी मिळेल का? अगदी वेल जज कॅच. क्या बात आहे. काय झेल टिपलाय डीप मिड विकेट रिजनला. अरुण झेल टिपलाय. क्रिकेटचं सूत्र आम्ही नेहमी म्हणतो समालोचन करताना, घ्या कॅच आणि जिंका मॅच. काय चांगला झेल टिपला इथे आणि काय चांगली ओव्हर कंप्लीट केली मच्छिंद्र पाटीलनी. 11 मध्ये 19 होत्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा फक्त दिल्या 6 आणि आपल्या शेवटच्या सहकार्याला धावा इथे आता शिल्लक ठेवले 13. 6-13. सुभाष पाटील की प्रवीण माली गोलंदाज कोण येतील? जय गावदेवी काठी संघाकडून शेवटचा आणि अंतिम ओव्हर फेकण्यासाठी चांगल्या स्थितीमध्ये सामना येऊन थांबलेला आहे. फलंदाज अजय पाटील मजबूत काटेके बल्लेबाज आहे. नक्कीच अगदी आपण पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराज वर्णोगट टीम एक कंप्लीट टीम आहे. अजून येणाऱ्या फलंदाजीमध्ये तुम्हाला नेत्रंजन पाटील, संदीप ज्युनियर या खेळाडूंचं येणं बाकी आहे. बॅटिंग लाईनअप चांगली आहे. जय हिंद. एक धडाकेबाज फलंदाज. जय हिंदची खेळी कोण विसरेल. स्वर्गीय कबीर निर्मल चषकामध्ये वीर तानाजी दापडे संघाच्या अगेन्स्ट जी जैनने फलंदाजी केलेली आहे ती सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. 6-13. प्रवीण माली च्या समोर फलंदाज आहे संकेत. अजय आणि नवीन. संकेत बाद झाला. नवीन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला अजय आणि गोलंदाज प्रवीण माली. 6 चेंडू 13 धावा. अरुण चांगला झेल टिपलाय. चला चला खेळाला सुरुवात करा मित्रांनो. अगदी प्रेक्षक देखील मोठ्या संख्येनं हा सामना पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत. सर्वांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत. उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेचा अतिशय महत्वाचा सामना. 6-13. पहिला चेंडू
राऊंड द विकेट प्रवीण माली. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला आसमान दाखवलाय. गणेश बाबा नाराज आहेत. मस्तक पे दस्तक. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. इथे आता मुस्कुराते नवीन आणि थोडस नाराज असेल प्रवीण माली, कारण की 6 मध्ये 13 आणि आता सामना येऊन थांबलाय 5 मध्ये 7. 5 चेंडू 7 धावा. नवीन इथे हा चेंडू अतिशय चांगला अगदी टॅप केलाय. बघूया समोर गणेश बाबा आहे. चांगला थ्रो. एक सिंगल धाव आली. नवीन या सामन्यातून 1 मॅन आर्मीची भूमिका अदा केलेली आहे. तब्बल 32. क्या बात आहे. 42 मध्ये 32 नवीनच्या आणि विकेट हॅट्रिक देखील केली. ज्यांनी 4 विकेट घेतले एका ओव्हर मध्ये. दुसरी ओव्हर फेकली. पहिल्या ओव्हरला 18 होत्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 2 दिल्या आणि 4 मूल्यवान विकेट घेतल्या. आणि या फलंदाजीतून देखील 32 धावांचा सिंहाचा वाटा आहे. अतिशय चांगली अष्टपैलू कामगिरी नवीनची. अजय हा फटका फसलाय. बघूया प्रवीण माली दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. 9 आलेत. आता 3 मध्ये 4. पहिल्या चेंडूवर तो षटकार आला होता. तिथूनच विजयाची चाहूल छत्रपती शिवाजी महाराज वडणूक टीमला लागलेली आहे. अजूनही 3 चेंडू आणि 4च गणेश शिल्लक आहे. वेलकम पप्प्या काबूकर. जय गावदेव वडनगर संघाचे उत्कृष्ट इष्टरक्षक फलंदाज. तीन चेंडू 4 धावा. अजय क्या बात है. स्विंग एंड मिस. परफेक्ट यॉर्कर. अजयला थांबवलाय. 2 में 4. 2 चेंडू 4 धावा. नक्कीच प्रवीण अजूनही सांगतोय पहिल्या चेंडूवर जरी षटकार केला तरी 5 मध्ये 7 रोखण्याची ताकद, मेहनत, कष्ट, चिकाटी मी करणार आहे. बघूया 2 चेंडू 4 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. नक्कीच इथे हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. चिंतामणजी घरात काटे संघाचे एक सिनियर खेळाडू, माजी सरपंच आणि वडनगर संघाचे 12वे नरेंद्र पाटील. 2 चेंडू 4 धावा आहेत. बघूया फिल्डिंग लावली जाते. या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाला नक्कीच पराभव मान्य नाहीये. प्रत्येकाला वाटते की उपसरपंच चषकाची ट्रॉफी आमच्या गावामध्ये जावी. इतकी सुंदर ट्रॉफी आहे. क्या बात आहे. इथे बघूया चेंडू हवेमध्ये आहे. क्या बात है. महेशना कॅच पकडलाय की मॅच पकडलाय. या उपसरपंच चषकातील सर्वात सुंदर झेल आजच्या दिवसातून महेशना टिपलाय असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी वाईडिश लॉंग ऑफ रिझन मधून मिड ऑफला हा झेल कंप्लीट केलाय. आणि आता 1 चेंडू आणि 4 धावा. 6 मध्ये 13 होत्या. पहिल्या चेंडूवर षटकार. 5 मध्ये 7 आणि 1 मध्ये 4. अरे आखाडा ग्रुप यो आला, आखाडा ग्रुप यो आला, आखाडा
नक्कीच मित्रांनो, मला स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाच्या एका सामन्याची आठवण झाली. उल्वे संघ आणि अष्टविनायक ठाकूरपाडा 6 मध्ये 7 होत्या. पहिले चेंडूवर चौकार आला होता आणि 5 चेंडूमध्ये 3 धावा डिफेंड केल्या होत्या. एक गाव गट 40+ सामना. चिकणे सर, पहिल्या चेंडूवर चौकार आणि 5 मध्ये 3 डिफेंड केल्या. इथे पहिल्या चेंडूवर षटकार आणि 7 मध्ये 5. पहिल्या चेंडूवर षटकार खाऊन देखील 1 मध्ये 4. क्या बात आहे. इथे जर फलंदाज जैन चौका टाकून सामना जिंकला तर नीलम नाईक कडून 500 आणि प्रवीण मालीने जर सामना जिंकला तर आमचे चिंतामण घरात खुश असतील. 1 मे 4. चेसिंग इज कंपल्सरी. वाघ आले वाघ. आता दोन्ही वाघ आहेत. बघूया. 1-4 आणि हा सामना जिंकलाय. नक्की जय गावदेवी काटई संघानं इथे नक्कीच अतिशय चांगला चेंडू आपण पाहिलाय. प्रवीण मालीचा काय आत्मविश्वास असेल, काय खेळाडू आहे. 6 मध्ये 13 होत्या. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला आणि 5 मध्ये 7 डिफेंड केल्या. हा 40+ क्रिकेट आहे. आता 40+ वाले पण कुठेही कमी नाही आहेत. अभिनंदन चिंतामण घरात अँड हार्ड लक विद्येश पाटील फॅन टीम छत्रपती शिवाजी महाराज वडनगर टीम. वैभव पाटील समाजसेवक कारिवली या सर्वांच्या मार्फत हे मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक आले. सर्वात प्रथम आपण ट्रॉफी प्रदान करणार आहोत. थांबा ना दादा. सर्वात प्रथम पप्प्या काबूकर, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते ही सरपंच चषकाची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण प्रदान करायची आहे. जयगावदे वडनगर संघाच्या अष्टपैलू खेळाडू पप्प्या काबूकर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सदादादा म्हात्रे, आपणास विनंती असेल कालिकामाता कालवार संघाचे अष्टपैलू खेळाडू आपण हे गिफ्ट प्रदान करायचं आहे मच्छिंद्र यांना. त्यानंतर मिलिंद, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक प्रदान करायचं आहे. आपल्या दादाचं नाव का?